मागच्या भागात आपण पाहिले की सुनैनाच्या जेठानीने घरात सर्वांना सुनैना आणि संजूचा जवळ बसलेला फोटो दाखवला होता आणि त्यानंतर घरात खूप गोंधळ चालू होता. आता पुढे पहिले तर ऋतू आधीच सुनैनावर नाराज होती. वरती सुनैनाच्या जेठानीने उरलेली काही कामे पूर्ण केली होती. ऋतू आणि जेठानीचा आवाज ऐकून सुनैना आजीच्या खोलीतून बाहेर आली. सुनैनाने बघितले तर ऋतूचा चेहरा रागाने लाल झाला होता. म्हणून तिला वाटले की कदाचित संजूने ऋतूला जे सांगितले असेल त्यामुळे ऋतूला खूप राग आला होता. पण ऋतू खरंच त्यावर रागावलेली नव्हती हे सत्य सुनैनाला माहीत नव्हते, कारण ती संजूला भेटलीही नव्हती. तर सुनैनाच्या जेठानीने सुनैना आणि संजूचा फोटो पाठवल्याने ती रागावली होती. सुनैना ऋतूसमोर येताच ऋतूचे भान सुटले आणि ती सरळ गेली आणि तिच्या तोंडावर जोरात थप्पड मारली. थप्पड मारल्याने सुनैना जवळच्या टेबलावर पडली आणि तिच्या कपाळावर जखम झाली. त्यामुळे तिच्या कपाळातून रक्त वाहू लागले. ऋतूचे थप्पड तितकीच जबरदस्त होती जितकी ती रागावली होती, कारण ऋतूने रागाच्या भरात सुनैनाला थप्पड मारली होती. ऋतूच्या थप्पडला सुनैना चांगलंच उत्तर देऊ शकली असती, पण सुनैनाने संजूला ऋतूबद्दल खरं सांगितल्यामुळे ऋतूने तिला थप्पड मारली नाही हे सत्य सुनैनाला माहीत नव्हतं. तर संजूसोबत फोटो पाहून ऋतूने सुनैनाला मारलं होतं. सुनैना या थप्पड मागे आणखी काही कारणाचा विचार करत होती आणि त्यासाठी ती स्वतःला दोषी मानत होती. त्यामुळे ऋतूने थप्पड मारल्यानंतरही ती गप्प राहिली. पण ऋतूचा राग इतक्या लवकर शांत होणार नव्हता. पण या थप्पडचा प्रतिध्वनी संपूर्ण घरात गुंजत होता. मागे उभ्या असलेल्या सुनैनाच्या जेठानीलाही या थप्पडची भीती वाटली की तिलाही एक फटका बसेल, म्हणून ती तिथून दूर जाऊन उभी राहिली. ऋतूच्या पाठोपाठ संजूची आई आणि बहीण दोघीही घरी पोहोचल्या होत्या आणि दोघांनीही ऋतूला सुनैनाला मारताना पाहिलं होतं आणि दोघीही घाबरल्या होत्या. पण आजीला हे सहन झाले नाही आणि बिचारी आजी तिच्या बेडवरून उठली आणि हळूच तिच्या खोलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. सुनैना उठली आणि ऋतूला समजावण्याचा प्रयत्न करताच ऋतूने सुनैनाचा हात घट्ट धरला आणि म्हणाली, तू चूप राहा निर्लज्ज कुठली. लाज वाटते की नाही की सगळं विकलंय? तू विवाहित आहेस आणि तुला एक मुलगी आहे, तरीही हे सर्व करताना तुला लाज वाटली नाही? सुनैनाला अजूनही समजत नव्हते की ऋतू तिला हे सर्व का सांगत होती. मग ऋतू म्हणाली की तू स्त्री आहेस आणि तुझ्या नवऱ्यासोबत कोणी असं केलं तर? अरे तू हे करत असेलच, म्हणूनच तुझा नवरा तुझ्याकडे बघतही नाही आणि म्हणूनच तू माझ्या संजूला तार लावते आहे. अरे थोडी तरी लाज बाळग निर्लज्ज मुलगी. तू फक्त एक निर्लज्ज मुलगीच नाही तर एक निर्लज्ज पत्नी, एक निर्लज्ज आई, एक निर्लज्ज सून आहेस, जी आपल्या दिरासोबत मजा करत आहे, तिच्या नवऱ्याची उपस्थिती असूनही. पण तू एक गोष्ट ऐक, संजू फक्त माझा आहे आणि तो फक्त माझा भावी नवरा नाही तर माझ्या हातातील एक कठपुतली देखील आहे. मला हवं तेव्हा मी त्याला नाचवायला लावू शकते, मला पाहिजे तेव्हा. आणि तो तुझ्यासाठी मला नाही तर माझ्यासाठी तुला माझ्या एका इशाऱ्यावर सोडून माझ्यासोबत येईल. आता सुनैनाला ऋतूचा राग समजला नाही. तिने स्वतःशीच विचार केला की ती काय बोलत आहे. ती जे बोलली ते मी संजूला सांगितलेच नव्हते, पण ती माझ्या सासरच्यांसमोर माझ्या चारित्र्यावर बोट का दाखवते? मग सुनैनाने ऋतूला विचारले, काय बोलतेस आणि का? मी फक्त संजूला म्हणाले की. सुनैनाच्या तोंडून संजूचे नाव ऐकून ऋतूचा राग आणखी वाढला आणि ऋतूने सुनैनाला तिचे मत मांडण्याची संधीही दिली नाही आणि मध्येच तिला अडवून म्हणाली, गप्प बस निर्लज्ज, माझ्या संजूचे नावही काढू नकोस. तू त्याला येऊ दे, बघ मी तुझी इज्जत कशी नष्ट करते सगळ्यांसमोर. मग आजी बाहेर आली आणि ऋतूला म्हणाली, अरे मुली, तू तुझ्या मर्यादेत राहून बोल. हे विसरू नकोस की तू अजून या घरची सून झाली नाहीस आणि जिच्याशी तू बोलत आहेस ती या घराची सून आहे. ऋतूने आजीला उत्तर द्यायलाही मागे हटली नाही आणि ती म्हणाली, ती सून नाही, ती या घरची निर्लज्ज सून आहे, जी आपल्या वासनेसाठी तुम्हा सर्वांच्या नाकाखाली घराची इज्जत नष्ट करत आहे. मग आजी रागाने ऋतूवर ओरडली आणि तिला म्हणाली की तू तुझ्या मर्यादेत राहा, नाहीतर. आता ऋतूचा राग फक्त सुनैनावरच नाही तर आजीवरही निघू लागला आणि ती आजीकडे गेली आणि म्हणाली, नाहीतर काय म्हातारी, काय करशील तू? तुझ्या शरीरात हाडांशिवाय काहीच उरले नाही आणि मी माझी ताकद दाखवायला गेले तर मी तुला आणखी एकदा थप्पड मारली तर तू स्वर्गात जाशील. आजीचा अपमान ऐकूनही संजूची आई, बहीण आणि वहिनीने ऋतूला काही बोलले नाही, कारण ऋतूचा राग बघून सगळ्यांनाच वाटलं, आपण या लोकांमध्ये का पडावे, तिने आपल्याला पण थप्पड मारली तर. आणि असं असलं तरी ऋतूप्रमाणेच त्या सगळ्यांनाही वाटत होतं की संजू नेहमीच ऋतूच्या बाजूने असतो. जर त्याने काही बोलून संघर्ष निर्माण केला तर. आणि सुनैनाच्या जेठानीने हे सगळं केलं होतं, म्हणूनच तिला या सगळ्यात अजिबात पडायचं नव्हतं, जेणेकरून तिचं रहस्य उघड होऊ नये. त्यामुळे सर्वांनी काही अंतरावर उभे राहून हा कार्यक्रम पाहिला. सुनैनाने आपला अपमान शांतपणे ऐकला आणि ऋतूच्या थप्पडलाही तिने प्रतिसाद दिला नाही. पण सुनैना आजीचा अपमान सहन करू शकली नाही आणि तिने रागाने ऋतूला खडसावले आणि म्हणाली, तू आता थांब ऋतू, मला मान्य आहे की तू आता रागावली आहेस, म्हणून तुझ्या मनात जे येईल ते तू करत आहेस आणि तू पण बोलत आहेस. तुझे रहस्य मी संजूला सांगायला नको होते, ही कुठेतरी माझी चूक होती. पण आता मला वाटते की मी जे काही केले ते अगदी बरोबर होते, कारण तू माझ्याशी जे केलेस ते मी सहन केले, पण आजीसोबत तू जे करतेस ते मी कधीच सहन करणार नाही. त्यामुळे तू आता इथून निघून जा आणि तुझा राग शांत झाल्यावर तू आणि मी एकट्यात बोलू. सुनैनाच्या बोलण्यावर ऋतू आता आणखीनच चिडली
आणि म्हणाली की तू खरंच खूप मोठी निर्लज्ज बाई आहेस, जे लफडं करूनही कसली चूक करत नाही. पण तुला काय झालं? तू घाबरली आहेस का की तुझं वास्तव आणि तुझा खोटेपणा सर्वांसमोर येतोय? म्हणूनच तू मला तुझ्याशी एकटे बोलायला सांगत आहे. जसे आजपर्यंत सर्वांच्या नजरेपासून लपलेले प्रेम होतेच, तसंच तुला हे सगळं माझ्या नजरेआड लपवून ठेवायचं आहे आणि मी काही बोलणार नाही. अरे संजू फक्त माझा आहे आणि तो तुला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला माझ्यासाठी सोडू शकतो. आता सुनैनाला ऋतूचा खूप राग येऊ लागला होता. एक ती माझ्यावर का दोषारोप करते हे सुनैनाला समजत नव्हते. जर मी संजूला तिची हकीकत सांगितली तर? पण आता जे काही घडत होतं ते अगदी सुनैनाच्या सहनशक्तीच्या पलीकडे होतं. आजपर्यंत सुनैना संजूमुळे गप्प होती, कारण संजूने सुनैनावर खूप उपकार केले होते, जेव्हा कोणी तिला साथ देत नव्हते. त्यामुळे ती संजूशी बोलू लागली. ती ऋतूला काहीच बोलत नव्हती, पण आजीचे वय लक्षात घेऊन ऋतूने तसे केले नाही. तेव्हा आता सुनैनासुद्धा कशाकडे लक्ष देत नव्हती. बराच वेळ ती ऋतूची बडबड ऐकत होती आणि ऋतू पुन्हा पुन्हा सुनैनाला फक्त एकच शब्द बोलला जात होता, निर्लज्ज निर्लज्ज निर्लज्ज. हे ऐकून सुनैनाचा धीर सुटला आणि तिने ऋतूला जोरात थप्पड मारली आणि म्हणाली, हो, आता आहे मी निर्लज्ज. मी तुला चपराक दिले तुझ्या गालावर. आता मला सांग तू माझं काय करशील? आता सुनैनाचं हे रूप पाहून घरातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं, खुद्द आजीलाही. सुनैना आणि ऋतूचा वाद झाला तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. त्यामुळे घरातील सर्व पुरुष जसे की संतोष, सुनैनाचे सासरे त्यांच्या कामावरून परतत होते आणि त्यांनी सुनैनाला ऋतूला थप्पड मारतानाही पाहिले. सुनैनाच्या वागण्याने संतोषला आधीच थोडे आश्चर्य वाटले होते आणि आज जे पाहिले तेव्हा त्याला सुनैनाची थोडी भीतीही वाटली, जे कदाचित सुनैनासाठी चांगले असेल. पण आता ऋतू आणि सुनैनामधील भांडण खूप वाढले होते आणि आता ऋतूचा सर्वांसमोर खूप अपमान झाला होता, जे ऋतूला शांतपणे सहन करणं अशक्य होतं. म्हणूनच सुनैनाच्या जेठानीने ऋतूला पाठवलेले सुनैना आणि संजूचे फोटो तिने संपूर्ण घराला दाखवले. सर्वांनी फोटो पाहिला, पण त्यावेळी कुणीही काही प्रतिक्रिया दिली नाही. मग सुनैनाने ऋतूला मला पण दाखवायला सांगितले की काय आहे तुझ्या फोनमध्ये, ज्याच्यामुळे तू मला इतके वेळापासून निर्लज्ज म्हणत होतीस. मग ऋतूने तो फोटो सुनैनाला दाखवताच तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि ती मूर्तीसारखी त्या फोटोकडे पाहत राहिली. पण ऋतू आता गप्प बसणार नव्हती आणि तिने पुन्हा सुनैनाच्या अंगाला डाग लावत ती म्हणाली की तुम्ही सर्वांनी तुमच्या निर्लज्ज सुनेचा हातकंडा पाहिला का? अरे ती कुणाच्या घरची सून तर काय, ती कुणाची बायको होण्याच्या लायकीचीही नाही. आणि ही मुलगी कुणाची आहे कुणास ठाऊक. अशा चारित्र्यहीन लोकांना एकच नवरा नसतो तर किती नवरे इकडे तिकडे फिरत असतात देव जाणो. आणि तू मला माझ्या मर्यादेत राहायला का सांगत होतीस? तू एक नंबरची निर्लज्ज मुलगी. माझ्या भावी नवऱ्याशी गुपचूप फ्लर्ट करत आहेस आणि मला गप्प बसायला सांगत आहेस. जसा तुझा नवरा तुला सोडून इतर बायकांच्या मागे लागतो, तसाच माझा संजू मला सोडून तुझ्याकडे यावा, म्हणजे तुझ्या अंगातली आग थंडावेल. मग घराच्या दारात उभ्या असलेल्या संजूने ऋतू म्हणून मोठ्याने नाव काढले. संजूचा आवाज ऐकताच ऋतू आणि सुनैना या दोघींनी संजूकडे पाहिले, पण संजूला फक्त नयनाच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर भीती आणि कपाळावर जखम दिसली. आणि हे बघून खुद्द संजूलाही कळत नव्हते की तो ऋतूसोबत आता काय करणार आहे. कारण जेव्हापासून संजू त्याच्या घरी आला होता तेव्हापासून त्याने प्रत्येकाला काही ना काही खोटे आरोप करून सुनैनाला दुखावण्याचा प्रयत्न करताना पाहिलं होतं. आणि आज तिच्या अभिमानात त्याच्या गुलाबोनेही तीच चूक सुनैनासोबत केली, जे संजूच्या सहनशक्तीच्या पलीकडे होतं. तो रागात ऋतूकडे गेला आणि ऋतूला म्हणाला, तुला थप्पड मारण्यात खूप मजा येते नाही का? चल तर मग आज बघूया थप्पड मारण्यात किती मजा येते. आणि मग संजूने रागाच्या भरात ऋतूच्या गालावर 4-5 चापट मारल्या, तशीच जशी ऋतूने सुनैनाला मारली होती. आणि मग एक थेंब ऋतूच्या ओठातूनही रक्त आले आणि ती जोरजोरात रडू लागली आणि संजूला ओरडू लागली की तू वेडा आहेस का? तुझी हिंमत कशी झाली मला मारायला? आणि तुझ्या थप्पडमुळे बघ माझ्या ओठातून रक्त येऊ लागले. संजूने सुनैनाचा हात धरला आणि तिला पुढे करत म्हणाला, हे बघ, तिच्या कपाळावर जखमा तुझ्या थप्पडमुळे आहेत. तेव्हा माझ्या थप्पडमुळे तुला खूप वेदना आणि अस्वस्थता कशी जाणवू शकते? संजूचे बोलणे ऐकून ऋतूला खूप आश्चर्य वाटले आणि ती संजूला म्हणाली की तू तुझ्या गुलाबोशी असे बोलतोस या निर्लज्ज बाईसाठी? अरे कोण आहे ही आणि मी कोण आहे? संजू, हा फरक तुला आठवत नाही का? संजू म्हणाला, तू कोण आहेस आणि ती कोण आहे हे मला चांगले आठवते, पण तुझ्या अहंकारात तू सगळ्यांशी कसं वागायचं हे विसरलीस. आणि जेव्हा मी तुला समजावलं होतं की तुझ्यामुळे माझ्या वहिनीच्या चेहऱ्यावर एकही अश्रू येऊ नये, तेव्हा तू एवढी मोठी चूक कशी केलीस? आता ऋतूला सुनैना आणि संजूचा खूप राग येऊ लागला होता आणि आता ती संजूवर सुद्धा तिचा राग काढू लागली होती. आणि ती संजूला म्हणाली, तू बरोबर खेळला आहेस संजू. एकीकडे तुझ्या गुलाबो आणि दुसरीकडे तुझी नैना. तू कोणता खेळ खेळलास? तू खूप हुशार आहेस हे मला मान्य करावं लागेल. आणि आता तू तिला आपली नैना का म्हणत नाहीस? सर्वांसमोर येताच नैनाची ही निर्लज्जबाई तुझी वहिनी झाली. पण संजू, तू हा खेळ फक्त या महिलेसोबतच खेळू शकतोस, कारण ती विवाहित आहे आणि त्याशिवाय तिला एक मुलगी आहे. मग तिला आता कोण विचारणार? एका पैशालाही कोणी विकत घेणार नाही. पण संजू, मी ऋतू आहे ना, माझे लग्न झाले आहे ना, अजून मला मूल आहे. प्रत्येक मुलगा माझ्यासमोर शेपूट हलवतो आणि मला जे पाहिजे ते मी मिळवून राहते. ऋतूचे हे ऐकून संजूने ऋतूचा हात घट्ट पकडला आणि तिला घराबाहेर उभे केले आणि म्हणाला, जा,
मी तुला आपल्या नात्यातून मुक्त करतो आणि तुला पाहिजे त्या कुत्र्याशी तू लग्न करू शकते. त्यानंतर संजूने घराचे दरवाजे बंद केले आणि मग संजूने सर्वांसमोर हात जोडून माफी मागितली आणि त्याच्या आईला म्हणाला की आई प्लीज मला माफ कर की मी माझी निवड तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला, पण आता मला माझ्या चुकीचा आणि निवडीचा पश्चाताप झाला. म्हणूनच रितू या घराची सून होणार नाही. आणि मग संजू आजीकडे गेला आणि रितूने केलेल्या कृत्याबद्दल त्याने माफी मागितली आणि मग सुनेनाकडे गेला तर ती रडत तिच्या खोलीकडे धावली. सुनेनाशी आता बोलणे योग्य होणार नाही हे संजूला समजले, म्हणून तोही शांतपणे त्याच्या खोलीत गेला. मग संतोष वरच्या मजल्यावर सुनेनाच्या खोलीत गेला आणि बाकीचे सर्वजण आपापल्या खोलीत गेले. आज घरात जे काही घडले त्याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले, कारण संजू एका संयुक्त कुटुंबातला होता आणि त्याच्या घरात वयाची मर्यादा आणि आदर होता, त्यामुळे त्याची मर्यादा कोणीही ओलांडली नव्हती. तर रितूने संजूच्या संपूर्ण घराची उलटापालट केली. पायऱ्या चढून त्याच्या खोलीत जाताना संतोष रितूच्या बोलण्यावर विचार करू लागला की ती कोणाबद्दल काहीही बोलणारी मुलगी होती आणि तिने सुनेनाच्या चारित्र्यावरच नाही तर माझ्यावरही बोटं ठेवले. बरे झाली ही मुलगी माझ्या प्रकरणात अडकली नाही, नाहीतर आजच मी तिला कोर्टात फाशी दिली असती. दरम्यान संजूच्या आईच्या आनंदाला काही सीमा नव्हती. घरात जे काही घडले त्याची तिला पर्वा नव्हती. उलट सुनैना आणि रितूच्या लढाईत तिचाच खूप फायदा झाला होता. तिचं जे झालं ते चांगलंच झालं. निदान ती मुलगी आता या घरची सून आणि माझ्या मुलाची बायको होणार नाही. अरे लग्नाआधी ती आमची छेड काढत होती, त्यामुळे मला काय कळत नाही तिने लग्नानंतर आमच्यासोबत काय केले असते. ती चेटकीन या घरातून निघून गेली हेच बरे झाले. दरम्यान सुनैनाच्या जेठानीलाही खूप आनंद झाला की तिने मारलेला बाण निशाण्यावर लागला आणि तिचे काम झाले. आधी तिने सुनैनाविरुद्ध रितूचे कान भरले आणि सुनैना ही घरची निर्लज्ज सून असल्याचे सिद्ध केले आणि मग तिने रितूला घरातून हकलून लावले. आता सुनैनाची जेठानीची चांदी आहे असे तिला वाटू लागले. दाराबाहेर असलेली रितू खूप रडत होती. आता रितूचा अभिमानही तुटला होता आणि तिचा संजूबद्दलचा अभिमानही संपला होता. आता तिचा रागही थंडावला होता आणि त्यामुळे तिचा अहंकारही कमी झाला होता आणि तोही संजूच्या थप्पडमुळे. ती संजूच्या घराबाहेर बसून रडत राहिली. दुसरीकडे संजू कधी त्याच्या खोलीत जाऊन कधी हाताने भिंतीला जोराने आदळत होता तर कधी डोकं मारून स्वतःला नुकसान करत होता. त्याला माहीत होते की सुनैना खूप दुःखी आहे आणि ती स्वतःला खूप कोसत असेल आणि रितूने काहीही केलं तरी सुनैनाला त्यानंतर माझा चेहरा बघायला सुद्धा आवडणार नाही. संजू आणि रितूमध्ये जे घडलं ते एकदाही संजूच्या मनात आलं नाही आणि सुनैनाच्या वेदनांचा विचार करून संजूची परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली होती. सुनैना तिच्या खोलीत बसून रडत होती की हे तिच्यासोबत काय झाले. छोट्याशा गैरसमजामुळे ती सर्वांच्या नजरेत निर्लज्ज सून झाली आणि सुनैना ज्याच्यावर खूप प्रेम करत असे असा तिचा नवरा संतोष आता सुनैनासोबत काय करेल. तोही रितूवर विश्वास ठेवून सुनैनाला घरातून हकलून देईल की सुनैनाला घटस्फोट देईल. आता सासरच्या सुनैनासोबत काय करणार. आता तिच्याकडे कोणी नीट बघणार नाही. प्रत्येकजण तिच्या चारित्र्यावर शंका घेईल. ती आता तिच्या लहान मुलीला घेऊन कुठे जाणार आणि तिची मुलगी मोठी झाल्यावर तिच्या आईला कोणी तिच्यासमोर चारित्र्यहीन म्हणेल तर तिथे कसं सहन करणार. आता ती आपल्या मुलीच्या डोळ्यात बघू शकणार नाही आणि ज्या संजूने तिच्या आयुष्यात आनंद आणला, मी त्याच्या आयुष्यातील सर्व सुख हिरावून घेतले. माझ्यामुळेच रितूला संजूच्या प्रेमावर शंका आली आणि मग संजूने तिला घरातून हकलून दिले. मग आता संजू आणि रितूचे लग्न होणार नाही का. संजू आणि रितू वेगळे होणार का. आणि या सगळ्याला मी जबाबदार आहे. तेवढ्यात अचानक संतोष रूममध्ये आला आणि त्याने सुनैनाकडे बघितले तेव्हा सुनैना खूप घाबरली की आता संतोष तिच्यासोबत काय करेल कुणास ठाऊक. मात्र संतोष शांतपणे कपडे बदलून बाथरूममध्ये अंघोळीला गेला. संतोषचे हे वागणे सुनैनाला समजले नाही. संतोष सुनैनाला का काही बोलला नाही. त्यानंतर काही वेळातच सुनैनाच्या सासूबाईंनी सुनैनाला हाक मारली आणि किचनमध्ये येण्यास सांगितले. सुनैनाची हिंमत नव्हती सासूच्या समोर जाण्याची, कारण तिला माहीत नव्हते की आता सगळे तिच्याकडे कसे बघतील आणि तिला काय म्हणतील. पण सासूच्या आदेशामुळे सुनैनाला खाली जावे लागले. पण सुनैना किचनमध्ये पोहोचताच सुनैनाची सासू आणि जेठानी दोघीही आपापल्या कामात व्यस्त होत्या. हे पाहून सुनैना जरा आश्चर्यचकित झाली, पण ती शांतपणे तिच्या सासूजवळ जाऊन उभी राहिली. सुनैनाच्या सासूबाईंनी सुनैनाला टोमणा मारला आणि म्हणाले, आता मी तुझी आरती करू का, जी माझ्यासमोर अशी उभी आहे. चल पटकन कापून भाजी तयार कर, सगळ्यांची खायची वेळ झाली आहे. असो, आधीच त्या मुलीने इतकं नाटक रचलं आणि आता तू येऊन माझ्या डोक्यावर उभी राहिलीस. सुनैनाला समजत नव्हते की तिला काय होत आहे. जेव्हा काही व्हायला नको होते तेव्हा सगळे माझ्यावर तलवार घेऊन उभे राहायचे, या भीतीने की माझे काही चुकले तर माझे डोके कापून टाकतील. आणि आज एवढी मोठी गोष्ट घडली तेव्हा घरातले कोणी मला का काही बोलत नाही. मग सुनैनाला वाटले की सासूचे म्हणणे पाळणे चांगले नाही तर अजून एक ड्रामा सुरू होईल. पण काही वेळातच अजून एक ड्रामा घरी व्हायचा बाकी होता. आता प्रत्येकाला आपापल्या कृतीचे फळ मिळाले होते, पण अजून एक माणूस होता ज्याच्या कृतीचे फळ मिळायचे त्याला बाकी होते. तेवढ्यात बाहेरून सुनैनाच्या जेठाच्या ओरडण्याचा आवाज आला आणि त्यांचा आवाज ऐकून घरातील सर्व लोक बाहेर आले. सुनैनाची जेठानीही धावत बाहेर आली आणि नवऱ्याला विचारलं, काय झालं, काय प्रकरण आहे. तसेच तिच्या नवऱ्यानेही तिचे गाल भाजून घेतले
आणि सुनैनाच्या जेठने बायकोला का मारले हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. तेव्हा सुनैनाच्या जेठजीने पत्नीला विचारले, मी जी फाईल तुला द्यायला सांगितली होती ती कुठे आहे? तेव्हा जेठानीला आठवलं की तिच्या नवऱ्याने तिला ऑफिसमधल्या एका माणसाला फाईल द्यायला सांगितली होती. त्यामुळेच ती मॉलमधून घरी आली होती आणि इथे येऊन षडयंत्र रचू लागली होती. त्यामुळे तिने ती फाईल त्या ऑफिसमधल्या माणसाला द्यायला विसरली. ती म्हणाली की मी ती फाईल काढली होती, पण घरात एवढा मोठा ड्रामा चालू होता की मी विसरलेच. आणि सुनैनाच्या जेठानीने उत्तर देताच तिच्या नवऱ्याने तिच्या गालावर आणखी एक थोबाडीत मारली आणि विचारलं, कसलं नाटक चाललंय आणि हे कधी झाले? आणि होत असलं तरी काय तू त्यात माकडासारखी नाचत होतीस का? एवढी महत्त्वाची फाईल तुला देण्याचे आठवले नाही? सुनैनाच्या जेठानीने सांगितले की हे नुकतेच घडले आहे. तेव्हा सुनैनाच्या जेठने सांगितले की माझा माणूस या घरात 30 मिनिटे उभा होता. त्याने ना कोणते नाटक पाहिले ना ऐकले. उलट त्याने सांगितले की घरी कोणी नाही. त्याने अनेक वेळा हाक मारली पण कोणीच फाईल देण्यासाठी बाहेर आले नाही. तेव्हा सुनैनाच्या जेठानीला आठवलं की ती फाईल घेऊन त्या माणसाची वाट पाहत होती. तेव्हा संजू आणि सुनैनाच्या बोलण्याचा आवाज आला होता आणि ती ते ऐकण्यासाठी वरच्या मजल्यावर सुनैनाच्या खोलीत गेली होती आणि ते ऐकत तिथे उभी राहिली. संजू आणि सुनैनाचे बोलणे बराच वेळ ऐकण्यात मग कदाचित तो माणूस आला आणि घरी कोणी दिसलं नाही आणि तो फाईल न घेता परत गेला. आता सुनैनाची जेठानी खूप घाबरली होती की ती दुसऱ्याचा खड्डा खोदत आहे आणि आता ती स्वतः त्यात पडेल किंवा ती आधीच त्यात पडली होती, कारण आता तिचा नवरा तिच्यासोबत काय करणार आहे हे कोणालाच माहीत नव्हते. सुनैनाच्या सासूने सुनैनाच्या जेठला खडसावले आणि म्हणाली की अरे तिच्याकडून नक्कीच चूक झाली असेल, मग तू तिच्यावर एवढा का ओरडत आहेस? उद्या ती फाईल ऑफिसला घेऊन जा आणि तुझं काम कर. आता शांत हो आणि जा, हातपाय धुवून जेवायला ये. तेव्हा सुनैनाचे जेठ रागाने म्हणाले, ती माझ्या प्रोजेक्टची फाईल होती जी आज मला देणे खूप गरजेचे होते आणि या महिलेच्या दुर्लक्षामुळे मी माझ्या ऑफिसमध्ये ती फाईल देऊ शकलो नाही आणि तो प्रोजेक्ट दुसऱ्याला मिळाला. आणि मग सुनैनाच्या जेठच्या डोळ्यातून अश्रूंचा थेंब पडला आणि तो म्हणाला की मला नोकरीहून काढून टाकण्यात आले आहे. आता उद्या मी माझ्या ऑफिसला एकही फाईल देऊ शकणार नाही, कारण आता माझ्याकडे ऑफिस नाही. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आणि सुनैनाच्या जेठानीच्या एका चुकीमुळे तिचा नवरा बेरोजगार झाला. तेव्हा सुनैनाच्या जेठने रागाने सुनैनाच्या जेठानीकडे पाहिलं आणि म्हणाले की हे सर्व फक्त तिच्या निष्काळजीपणाचे परिणाम आहे. ती एक बेफिकीर बायको आहे. आणि तो तिथून निघून गेला आणि मग बाकीचेही परत त्यांच्या कामाला लागले. पण आता सुनैनाच्या जेठानीला खूप वाईट वाटत होतं, कारण सुनैनाला निर्लज्ज सून ही पदवी मिळावी यासाठी तिने मनापासून प्रयत्न केले होते. पण या प्रयत्नाने सुनैनाला निर्लज्ज सून ही पदवी मिळेल की नाही माहीत नाही, पण सुनैनाच्या जेठानीला आपल्या पतीपासून बेफिकीर पत्नी ही पदवी नक्कीच मिळाली होती. आणि आपली नोकरी गमावली तर ती वेगळी गोष्ट आहे, पण सुनैनाची जेठानी या सगळ्यांसाठी स्वतःला नाही तर सुनैनाला जबाबदार मानत होती. आणि आता ती सुनैनावर पूर्वीपेक्षा जास्त चिडली होती आणि आता या अपमानाचा बदला ती सुनैनाकडून घेणार होती. रात्रीचे 8 वाजले होते. रात्री सर्वजण तिथे होते आणि सर्वांनी जेवण केले, पण संजू आज जेवायला आला नव्हता. आणि संजूच्या आईने सांगितले की आता संजूला कोणीही जाऊन त्रास देऊ नये, कारण त्याला खूप दुःख असेल. त्याला भूक लागल्यावर मी त्याला स्वतःच खाऊ घालीन. म्हणूनच सुनैना ही आज जेवली नाही. पण सुनैनाच्या मनात अजूनही ऋतूचा विचार होता की ती कुठे गेली. ती आता दाराबाहेर बसली असेल का? मी जाऊन बघू का? तेव्हा सुनैनाने एकदा दार उघडायचे ठरवले आणि सर्वांच्या नजरेपासून लपून तिने दरवाजा उघडून बाहेर पाहिले तर सुनैनाच्या घराच्या बागेत ऋतू बसलेली दिसली. हे पाहून सुनैना धावत ऋतूकडे गेली आणि ऋतूला तिने तिची शाल ओढावली. ऋतूने डोळे उघडले तेव्हा तिच्या डोळ्यासमोर सुनैना होती. सुनैनाला वाटले की ऋतूला पुन्हा तिला बघून राग येईल, म्हणून ती उलट्या पायाने परतायला लागली. तेव्हा ऋतूने सुनैनाचा हात धरला आणि रडत रडत तिची माफी मागू लागली. आता ते पाहून सुनैना खूप चकित झाली आणि आता तर ती मला रागाने मारत होती आणि आता ती माझी माफी मागत आहे, पण ती असं का करते? मग सुनैनासुद्धा खूप हळुवार मनाची होती, त्यामुळे ती ऋतूबरोबरची भांडण विसरून तिच्या जवळ बसली आणि खूप प्रेमाने सुनैनाने ऋतूला विचारले, तुला काय झालंय आणि तू अजून इथे का आहेस? तू अजूनही संजूची वाट पाहत आहेस का? ऋतू म्हणाली की मला स्वतःलाच समजत नव्हते कुठे जायचे, त्यामुळे इथे बसायला जागा दिसली तर इथे बसून मला माझ्या चुकीचा पश्चाताप व्हायला लागला. माझ्या उद्धटपणाने मला माहीत नाही मी तुझा आणि मी संजूच्या आजीचाही किती अपमान केला. मला माफ कर सुनैना. आणि माझ्या अशा वागण्यानंतरही तूच मला भेटायला आलीस आणि ही शाल दिली. मी तुझ्याशी काय केले याचा विचार न करता. मी तुझ्या चारित्र्यावर खूप डाग ठेवले आहेत. कदाचित यामुळे तुझे भावी आयुष्य खूप कठीण होईल, परंतु मला माहीत आहे की मी जे काही केले त्यानंतर कोणीही माझे ऐकण्यास तयार होणार नाही. सुनैना नुसतीच ऋतूकडे बघतच राहिली, तेही खूप शांतपणे. मग ऋतू म्हणाली की तू विचार करत असशील की मी अचानक एवढी कशी बदलली. काही क्षणापूर्वी मी तुझा खूप तिरस्कार करत होते आणि आता मी तुझे गुणगान गात आहे. खरं आहे की हो, मी तुझा खूप तिरस्कार करत होते, कारण संजू माझ्यापेक्षा तुझ्याकडे जास्त लक्ष द्यायचा आणि मला वाटायचं की माझा संजू तसा नाही आहे. तो त्याच्या गुलाबोशिवाय कुणालाही आयुष्यात येऊ देणार नाही. आणि संजूच्या चांगुलपणामुळे मला एवढा अभिमान वाटला की मला त्या अभिमानात वास्तव बघता आलं नाही. मला वाटायचं की या जगात काहीही झालं तरी संजू माझ्याशिवाय दुसऱ्या मुलीकडे ढुंकूनही पाहू शकत नाही
आणि म्हणूनच मी तुला माझा अपराधी समजत होते की तू संजूला तुझ्या जाळ्यात अडकवलं असणार. आणि या विचारात मी तुझा तिरस्कार करू लागले. आणि हा द्वेष इतका वाढला की माझ्या संपूर्ण कुटुंबासमोर मी माझाच अपमान करून घेतला. माझ्या प्रेमाबद्दल संजूने पहिल्यांदा माझ्या गालावर चापट मारली तेव्हा मला हे समजले. आणि ज्या हातांना मी पकडून संजूसोबत 7 फेऱ्या घेणार होते त्याच हातांनी संजूने मला फक्त त्याच्या घरातूनच नाही तर त्याच्या आयुष्यातही हकलून दिले. आणि या सगळ्याला मी स्वतः जबाबदार आहे. आणि असं म्हणत रितूने सुनैनाला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली. कदाचित रितूचा अभिमान आता पूर्णपणे तुटला होता. पण रितूच्या अभिमानाने रितू आणि संजूचे नातेही तुटले होते, जे आता रितूला जाणवत होते. पण रितूच्या अभिमानामुळे हे नातं खरंच तुटलं का? आता रितूला मिठी मारून रडताना पाहून सुनैनाचे डोळे भरून आले. हे सगळं ऐकून सुनैनाला खूप वाईट वाटत होतं. आणि ती अजूनही रितू आणि संजूचं नातं तुटण्यासाठी स्वतःलाच जबाबदार धरत होती. रितूला रडताना बघून सुनैना आत्मदोषाने भरली. पण रितू जे काही बोलली होती तेच सुनैनाने संजूला सांगितले होते, जी रितूच्या कृतीमुळे आज नाही तर उद्या संजूसमोर आले असते. पण तरीही सुनैनाला कळत नव्हतं की ती का दुःखी होती. ती रितू आणि संजूचे नाते संपुष्टात येण्याचे कारण स्वतःला समजत होती. तिच्या आयुष्यात आनंद घेऊन आलेल्या संजूने तिचा आनंद हिरावून घ्यावा असे तिला कधीच वाटले नाही. पण प्रत्येकजण काळाने बळजबरी करतो. सुनैनाने रितूची माफी मागितली आणि म्हणाली की रितू, मी माफीच्या लायक आहे की नाही माहीत नाही, पण तरीही मी तुझी माफी मागते की माझ्यामुळे तुझं आणि संजूचं नातं तुटलं. रितूने सुनैनाला सांगितलं की चूक तुझी नाही सुनैना. आजकालचा काळ असा आहे की लोक लांबवरचे नाते सांभाळू शकत नाहीत. एकमेकांवर कितीही प्रेम केले तरी. पण त्यांच्या काही गरजांपुढे ते शरण जातात, इतर कोणाच्याही आधी. खरे प्रेम तर पूर्वी व्हायचे. आता माणसे एकमेकांच्या फक्त गरजा पूर्ण करतात. मुलगा असो वा मुलगी, मुलगा असो की नवरा, पत्नी असो किंवा मैत्रीण असो. त्यांना खायला बाहेर घेऊन गेले नाही किंवा तिला दर महिन्याला एक चित्रपट दाखवले नाही किंवा तिला वेळोवेळी भेटवस्ती दिल्या नाही. मग मुलगी किंवा पत्नीला तो फारसा आवडत नाही आणि हळूहळू त्यांच्यापासून दूर जाऊ लागते. आणि तीच गोष्ट एक मुलगी एखाद्या मुलासोबत करते. ती जशी शारीरिकदृष्ट्या गरजू आहे, ती बायको असो किंवा प्रियसी, तिने तिच्या नवऱ्याला किंवा प्रियकराला समाधान दिले नाही तर मुलं इकडे तिकडे तोंड मारायला लागतात. पण आजकाल तसं होत नाही. प्रेम करणे किंवा प्रेम मिळवणे कठीण नाही, परंतु फक्त एकाचे होणे आणि एकासाठी जगणे खूप कठीण झाले आहे किंवा ते अशक्य आहे. जर ऑनलाईन पती पत्नी किंवा प्रियकर किंवा मैत्रीण मिळाले असते तर कोणास ठाऊक कोण कोणाच्या घरातून सापडले असते. पण असं असलं तरी हे आता जगाचं रूढ होत चाललं आहे आणि या ट्रेंडपासून मीही सुटू शकले नाही याचे मला दुःख आहे. सुनैना रितूचे बोलणे अगदी लक्षपूर्वक ऐकत राहिली आणि ती फक्त तिच्याकडे बघत राहिली आणि विचार करत राहिली की संजू तिच्यावर किती प्रेम करतो आणि आता ते दोघेही कायमचे वेगळे होणार आहेत. पण तरीही रितू संजूसाठी दुःखी आहे, पण ती तिचे सत्य अंगीकारत आहे. एकीकडे माझं आणि संतोषचं नातं आहे, त्यात संतोष माझ्यावर प्रेम करणं तर सोडाच, त्याने मला त्याची बायको म्हणून कधी स्वीकारलंही नाही. त्याने मला फक्त शरीराची गरज मानलं. पण तरीही त्याला गमावण्याच्या भीतीने मी वेडी होते. तर मला तो कधीच सापडला नाही. सुनैना स्वतःशीच विचार करत होती तेव्हा अचानक रितू म्हणाली की आता माझ्या मनात इच्छासारखे काहीही नाही. पण हो, निघताना संजूला शेवटची भेट झाली असती तर माझ्या मनावरचे ओझे हलके झाले असते. हे ऐकून सुनैनाला कळाले नाही, पण तिला ते आवडलेही नाही. रितूला त्याच्यापासून दूर जाताना बघून तिला असं वाटलं की संजूही रितूसोबत हे घर सोडून निघून जाईल. पण सुनैनाचा हा विचारही सुनैनासाठी चुकीचा आहे. पण संजू निघून जाईल की काय अशी भीती तिच्या मनात होती. पण तरीही सुनैनाने बरोबर साथ दिली आणि रितूला सांगितले की तू माझ्याबरोबर आत चल, मी तुला संजूशी बोलायला नक्कीच लावते. रितूने सुनैनाला सांगितले की तू हे करू शकशील तर मी आयुष्यभर तुझी ऋणी राहील. पण संजूने माझा हात धरला आणि ज्या घरात मला संजूचा हात धरून गृहप्रवेश करायचा होता त्या घरातून त्याने मला हात पकडून हकलून दिले. म्हणून मी पुन्हा त्या घरात जाणार नाही. सुनैना म्हणाली मग तुला काय पाहिजे? रितू म्हणाली की संजूला आता इथे बाहेर पाठवता आले तर? यावेळी सुनैना म्हणाली आता खूप उशीर झाला आहे आणि यावेळी संजूच्या खोलीत जाणे, तू माझा आणि संजूचा घरी जो फोटो दाखवला आहेस त्यानंतर मी संजूच्या खोलीत जाणार यावर सर्वांचा विश्वास बसेल. आणि मला हे देखील माहीत नाही तुझ्या म्हणण्यावर त्यांना विश्वास आहे की नाही. रितू म्हणाली की सुनैना, मला यावेळी जे दिसत आहे मला माहीत नाही की ते तू पाहू शकते की नाही. पण जसे मी म्हणायचे की जग कितीही बदलले तरी संजू माझा हात आणि साथ कधीच सोडणार नाही, त्याचप्रमाणे आता मी तुला सांगते की जग कितीही इकडचे तिकडे झाले, तू स्वतः संजूचा हात सोडू इच्छित असशील तरीही संजू तुझा हात कधीच सोडणार नाही. आणि हे मी माझ्यासाठी अभिमानाने बोलले होते, जे स्वतः संजूने तोडला होता. पण तुझ्यासाठी मी हे पूर्ण आत्मविश्वासाने सांगते आहे, जो मला स्वतः संजूने दाखवून दिला आहे. यानंतर सुनैनाच्या म्हणण्यावर संजू रितूला भेटायला घराच्या बाहेर जाईल की नाही हे पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. धन्यवाद.